नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीत खळबळ, 3 भोंदूंनी महिलेला लुटलं, तिच्या पतीला मारलं, नरबळी अन गर्भपात. नाशिक मधील अशोक खरात, सोलापूरच्या मनोहर मामा शिंदे प्रकरणाने अवघा महाराष्ट्र हादरल्याचं पाहायला मिळालं. मात्र भविष्य पाहण्याच्या नावाखाली भोंदूगिरी करत अनेकांना लुटल्याच्या घटना वारंवार वाढत चालल्या आहेत. आता आणखीन एक घटना सांगलीमधून समोर आली आहे. सांगलीच्या विटा येथे एका भोंदू बाबाने महिलेला लुटल्याचं समोर आलं आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की आमच्या अंगात थोर महापुरुष येत असल्याचा बनाव करत एका कुटुंबाला नरबळी व गर्भपाताचा सल्ला देऊन शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या विटा येथे उघडकीस आला. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यामध्ये 3 भोंदू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विटा येथील कडेश्वर धाम आध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून 3 भोंदूंकडून एका महिलेला तिच्या कुटुंबियांचे प्रश्न सोडवण्यासाठी नरबळी व गर्भपात करण्याचा धक्कादायक सल्ला देत शारीरिक आणि आर्थिक फसवणूक करण्यात आली. तसेच उपचाराच्या नावाखाली पीडित महिलेच्या पतीला काठीने मारहाण देखील करण्यात आल्याची तक्रार पीडित महिलेने विटा पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीनंतर विटा पोलिसांकडून महेश बाबर, संकेत निकम आणि सूरज उपाध्याय या 3 विरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.